आपण थेट जाऊया मनशीकडे। सध्या संपूर्ण चौकामध्ये मराठा आंदोलक या मुख्य चौकात आलेले आहेत आणि संपूर्ण दक्षिण मुंबई सध्या ठप्प असल्याचं कळते। आपण थेट जाऊया मनशीकडे। मनशी, काय नेमकं तुझ्या इथलं वातावरण आहे? कारण तुझ्या मागे मोठ्या प्रमाणामध्ये मराठा आंदोलक दिसतात, मुंबई महापालिकेची इमारत या ठिकाणी दिसते, काय नेमकी परिस्थिती सध्या आहे? आपण बघतोय की माझ्या मागे हा CSMTचा संपूर्ण चौक आहे, तो जाम करण्यात आलेला आहे। मुंबई महापालिकेची इमारत याच्या समोर आहे, CSMTची इमारत आहे। हा संपूर्ण दक्षिण मुंबईचा चौक आहे। दक्षिण मुंबईतल्या महत्त्वाच्या रस्त्यांना हा चौक जोडतो। इतकंच नाही तर मंत्रालय, पोस्ट ऑफिस असेल किंवा पोलीस मुख्यालय असेल त्यांच्याकडे जाणारा हा रस्ता आहे। माझ्या डाव्या बाजूला तुम्ही बघताय की संपूर्ण ट्रॅफिक जाम झालेली आहे। CSTच्या समोर संपूर्णतः ट्रॅफिक जाम आता आपल्याला बघायला मिळते आहे। या ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत, मात्र कुठल्याही पद्धतीने आपल्याला बघतोय की जे आंदोलक आहेत ते आंदोलक या ठिकाणाहून हटायला तयार नाहीयेत। समोरच्या चौकामध्ये आंदोलक जमा झालेले आहेत, मात्र ते हटायला तयार नाहीयेत। या आंदोलकांशी देखील बातचीत करण्याचा मी प्रयत्न करेन, मात्र ज्या पद्धतीने पोलिसांनी हस्तक्षेप केलेला आहे, पोलिसांनी या आंदोलकांना विनंती देखील केली की त्यांनी या ठिकाणाहून हटावं, मात्र आंदोलक हटायला तयार नाहीयेत। स्वतः IPS अधिकारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी प्रवीण मुंडे हे सुद्धा रस्त्यावर उतरले होते। त्यांनी देखील आंदोलकांना सांगितलं होतं की त्यांनी या ठिकाणाहून निघून जावं, कारण ज्या पद्धतीने चौक जाम झालेला आहे त्या पद्धती ते बघता संपूर्ण वाहतूक विस्कळीत होऊ शकते। ही वाहतूक खरं तर आता सुरळीत करण्याचं काम झालेलं होतं। मला सांगा की तुम्हाला पाणी मिळालं नाही याचा राग आहे, हा चौक का जाम केलेला आहे तुम्ही? मॅडम, रात्रपासून आम्ही इथं आहोत, आम्हाला पाण्याची व्यवस्था नाही, नाश्त्याची व्यवस्था नाही, मोठं बाथरूमला पाणी नाही, सोय करायला पाहिजे होते। मनोज जरांगेंनी तुम्हाला सांगितलं होतं की मुंबईकरांची अडवणूक करू नका, तुम्ही आम्ही अडवणूक केलेली नाही, आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहेत। मात्र मुंबईकर आणि देवेंद्र फडणवीस आमची जाणून बुजून गैरसोय करत आहे। संडासची सोय नाही, पाण्याची सोय नाही, काहीच नाही, आणि आम्ही असं शांततेने 1 वर्ष झालं उपोषण चालवत आहेत। आता जर आम्हाला हे राग सहन होत नाही, आता जर आम्हाला पाण्याची वगैरे सोय नाही झाली तर 1 घंट्यामध्ये पुरी मुंबई आम्ही जाम करू। 4 महिन्यापासून मॅडम इथं परवानगी मागतील आझाद मैदानाची, आतापर्यंत सरकारला कळालं नाही का? 4 महिन्यापासून परवानगी मागली होती, आतापर्यंत कळालं नाही। 2-2 किलोमीटर एवढा दुकानं बंद केले जाणून बघून, एवढा मराठाचा दोष आहे सरकारला। आपण बघतोय की संपूर्णतः दक्षिण मुंबई ही जाम झालेली आहे आणि दक्षिण मुंबई जाम झाल्यानंतर CSTचा जो संपूर्णतः परिसर आहे तो अडवला गेलेला आहे। इकडे CRPFचे देखील जवान आलेले आहेत, मात्र CRPFचे जवान हे सातत्याने आता तयारीत आहेत। या गर्दीला नेमकं कसं हटवावं हाच मूळ प्रश्न आहे। लांबच लांब रांगा आपण बघतो आहोत। आपण जरा टॉप अँगलची दृश्य प्रेक्षकांना दाखवूयात की कशा पद्धतीने हा संपूर्ण परिसर जाम झालेला आहे। इकडे सुद्धा संपूर्ण परिसर हा जाम झालेला आहे। अक्षरशः बेस्ट बसेस असतील किंवा इतर जो संपूर्ण परिसर असेल तो देखील जाम झालेला आहे। त्याच्यामुळे आता पोलिसांसमोरचा हा महत्त्वाचा प्रश्न आहे की कशा पद्धतीने या संपूर्ण गर्दीला आपण रोखलं पाहिजे, या संपूर्ण गर्दीला या ठिकाणाहून हटवलं पाहिजे। यामुळे पोलिसांचा आता खरा कस लागणार आहे। मात्र गेल्या अर्धा तासापासून हा संपूर्ण चौक जाम असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। खरे मनशी, खरं तर एकंदरीतच आव्हानात्मक ही सगळी परिस्थिती सध्या पोलिसांसमोर आहेत, कारण आंदोलकांची संख्या मोठी आहे। अर्थातच पोलिसांचा फौजफाटा, त्यांच्या सपोर्टसाठी अनेक टीम जरी आलेल्या असल्या तरी या आंदोलकांची सोय होणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। आणि या संदर्भात काय नेमकं प्रशासन पुढच्या काही तासांमध्ये काही उपाययोजना करेल का, ही समस्या सुटेल का, हे बघणं खूप महत्त्वाचं आहे। खरं तर आता 9 वाजता आहेत आणि एकंदरीतच हा मुंबईकरांचा कार्यालय गाठण्याचा वेळ आहे। या ठिकाणी CSMT रेल्वे स्टेशनचा जो रस्ता आहे या ठिकाणून आपण रोज बघतो की हजारो मुंबईकर अगदी घड्याळाच्या काट्यावर धावत असतात आणि त्यामुळे दक्षिण मुंबईकरांचं आजचं जनजीवन तसं ठप्प झालेलं आहे। आंदोलनकर्त्यांची सोय होणं या दृष्टीनं प्रशासकीय काय नेमक्या हालचाली पुढच्या काही काळामध्ये घडतात का हे बघावं लागणार आहे। तर आझाद मैदानामध्ये तिकडे मनोज जरांगेंचं आंदोलन सुरू आहे, उपोषण करतात मनोज जरांगे आणि सध्या ते विश्रांती घेतात।
मात्र CSMT रेल्वे स्टेशनच्या बाहेर ज्या ठिकाणी महानगरपालिका मुंबई महानगरपालिकेचं ऑफिस आहे, हा संपूर्ण चौक मराठा आंदोलकांनी ब्लॉक केलेला आहे। या ठिकाणी मुंबई ठप्प झालेली आहे। त्याचं कारण म्हणजे त्यांची पाण्याची सोय झालेली नाहीये आणि इतर ज्या सगळ्या सुविधा असतात त्या त्यांना आता सकाळी मिळत नाहीये। नाश्ता करायचं म्हटलं तरी सुद्धा हॉटेल्स या ठिकाणची बंद करण्यात आलेली असल्याचा त्यांचा आरोप आहे। तर इकडे आझाद मैदानातली आपण दृश्य पाहतोय, संपूर्णपणे मैदानामध्ये चिखलाचं साम्राज्य आहे।